मंगळवारी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषीरत्न पुरस्काराचं वितरण करण्यात आलंय। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना गौरवण्यात आलंय। मंगळवारी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषीरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं। जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला। यानंतर या ठिकाणी मी आमंत्रित करतोय श्री अतुलजी पुरुषोत्तम लकडे, राहणार अचलपूर, तालुका अचलपूर, संत्रा सन्मानित करतोय। संतोषी संत्रा उत्पादक शेतकरी आहेत नारायणजी नागवणे यांना देखील मी या ठिकाणी आमंत्रित करतोय। राहणार माऊली, जहांगीर, तालुका अमरावती, कोरडवाहूमध्ये सोयाबीन आणि तुरीचं प्रचंड उत्पादन त्यांनी घेतलेलं असून हे सर्व उत्पादन त्यांनी रोज जळते सरपणाच्या सारखी पण कधी गाते सुखाचे आमंत्रित करतोय। वर्ल्ड विजन संस्था शाखा दर्यापूर जिल्हा पुरुषोत्तमजी बोरेकर यांच्यातर्फे हा पुरस्कार त्यांना देण्यात येतोय। प्राध्यापक हेमंतजी डिके, सहप्राध्यापक कृषी मी आमंत्रित करतोय श्री प्रदीप शालिग्रामजी मेहरे, राहणार सातेफळ मी आमंत्रित करतोय। सौ कांता सुनीलजी बोरकर, राहणार अतिशय विक्रमी त्यांनी उत्पादन केलेलं आहे। भाजीपाला आदी क्षेत्र रमजान खान युनुस खान यांना या ठिकाणी मी आमंत्रित करतोय। राहणार एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। शेतकरी बंधन या ठिकाणी खरं म्हणजे इलाही जमादारांनी म्हटलं की शेतीमध्ये राबून उत्कृष्ट साथसंगत आणि तंत्रज्ञानाचा वापर करून भरघोस पिके घेणाऱ्या या शेतकऱ्यांचे सगळ्यांनीच अनुकरण करावे असे मार्मिक प्रतिपादन यावेळी पालकमंत्र्यांनी केलं। माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये संपूर्ण जगामध्ये महासत्ता उभारणाऱ्या आपल्या देशाला ज्यांच्या नेतृत्वाखाली ही आपल्याला दिशा मिळाली आणि आज देश भारत उद्याचा महासत्ता होतोय असे प्रत्येक जण सांगतोय। माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांनी सुद्धा ज्याचा विचार ज्याच्यासंबंधी भाष्य केलं। या संपूर्ण महासत्तेच्या वाटचालीचा शिलेदार जर कोणाचा या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे ते आपल्या सर्व श्रेय परिवर्तनामध्ये ज्यावेळी रशिया नेत्यानं या भूमिकेचा स्वीकार केला त्यावेळी संपूर्ण देशामध्ये मोठी टीका झाली। येत्या 1 जुलैपासून अमरावती नरखेड रेल्वे मार्गावर प्रवासी रेल्वे गाडी धावणार आहे। या प्रवासी रेल्वे गाडीला अमरावती ते नरखेड दरम्यान 12 स्टॉप्स असतील। ही गाडी रोज 11 वाजता सुटेल। रेल्वे मंत्रालयाने केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात मंजूर केलेला अमरावती ते नरखेड पॅसेंजर गाडीचा प्रकल्प सुरू करण्याचा आदेश रेल्वे बोर्डाने भुसावळ येथील डिव्हिजनला दिला आहे। ही गाडी येत्या 1 जुलैपासून सुरू करण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली असल्याची माहिती आहे। केंद्रीय रेल्वे बजेटमध्ये 137 किलोमीटर अंतर लांबीच्या अमरावती नरखेड या नव्या रेल्वे मार्गावर ही अमरावती नरखेड ही नवीन प्रवासी रेल्वे गाडी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना ही गाडी केव्हा सुरू होईल याची प्रतीक्षा लागली होती। ती प्रतीक्षा येत्या 1 जुलैपासून संपणार आहे। येत्या 1 जुलैपासून ही रेल्वे गाडी सुरू करण्याचा मानस रेल्वे प्रशासनाचा आहे। या संदर्भात रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधला असता भुसावळ येथील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार याला दुजोरा देण्यात आलेला आहे। सिटी न्यूजला प्राप्त माहितीनुसार 1 जुलैपासून अमरावती ते नरखेड मार्गावर धावणाऱ्या या पॅसेंजर गाडीला 12 ठिकाणी थांबे राहणार आहेत, तर ही गाडी दररोज तिची 1 फेरी पूर्ण करणार आहे। C क्लास रेल्वे स्थानकाचाही यात समावेश आहे। तर आता एक नजर टाकूया प्रादेशिक वृत्तांवर। भारतीय मुळाच्या आणि अमेरिकेत 12वीचं शिक्षण घेणाऱ्या ईशा खरे या मुलीनं 20 सेकंदात मोबाईल चार्ज करणारं तंत्रज्ञान विकसित केलं आहे। सुरक पॅसिटर असं या उपकरणाचं नाव आहे।
अमेरिकेत इयत्ता 12वीत शिकणाऱ्या ईशा खरे या भारतीय वंशाच्या 18 वर्षाच्या विद्यार्थिनीने काही सेकंदातच मोबाईल पूर्णपणे चार्ज करण्याचे तंत्रज्ञान विकसित करून अवघ्या जगाचं लक्ष वेधलंय. मोबाईल फोनचा चार्जर अधिक कार्यक्षम व उपयोगी कसा करावा यासाठी बड्या कंपनींमधील संशोधक डोके लढवित असतानाच आणि एक पर्याय म्हणून वायरलेस चार्जिंगचा पर्याय तपासून पाहत असतानाच या विद्यार्थीने मोठा पल्ला गाठून भारताचं नाव जगभर गाजवलंय. डेली मेलच्या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार मोबाईल फोनच्या बॅटरीमध्ये बसवता येईल असे एक छोटेसे साधन ईशा खरे हिने विकसित केले असून त्यामुळे अवघ्या 20 ते 30 सेकंदात मोबाईलची बॅटरी पूर्णपणे चार्ज होऊ शकते. या यंत्रणेला सूरक कॅपॅसिटर असे टोपण नाव दिले गेले असून हे साधन मोटारीच्या बॅटरी चार्ज करण्यासाठीही वापरले जाऊ शकेल. नॅनो केमिस्ट्री हा तिच्या कुतूहलाचा व अभ्यासक्रमाचा विषय आहे. कमीत कमी वेळात व कमीत कमी जागेत जास्तीत जास्त ऊर्जा साठवून ठेवणे हे ईशाच्या संशोधनाचे मुख्य सूत्र आहे. तर ईशाने साकारलेलं हे उपकरणही याच अभ्यासक्रमाचा एक भाग आहे. परंतु या भागाने अवघ्या विश्वभरात भारताचं नाव अजरामर झालंय. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. तर आता वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यावी असेल किंवा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता आहे सिटी न्यूज कार्यालय धनराज लेन सेक्टर 7 अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703206 आणि वेबसाईटचा पत्ता आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा फक्त सिटी न्यूज. नमस्कार. इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है घर आ जाओ. इंडिया बुल्स होम लोन्स, घर आ जाओ.